आम्ही सारे खवय्ये. आता भक्ती आपल्या किचन मध्ये आलेली आहे. भक्ती, तुझं इथे मनापासून स्वागत करतो मी. Thank you. तू काय बनवणार आहेस मला सांग. कॉर्न फ्रिटर्स, काय स्नॅक्सचा प्रकार आहे. खाण्याचा पदार्थ आहे? हो, कॉर्न फ्रिटर्स. हे कुठे शिकलीस तू? हे माझ्या मामीने शिकवलं. माझी मामी असं सगळं जरा मॉडर्न करण्यात अच्छा, जरा काय नाव, मामीचं नाव काय? मंजिरी बर्वे. यो मंजुरी बारवे. ओके, मंजुरी बारवे. मंजुरी बारवे. Okay. शिकावाय कॉन्फ्लिक्ट. Shelley मंजुरी बारवे. ओके, तर ते साहित्य मला सांगतेस काय खरं खरं म्हणजे खरं खरं म्हणजे तुला माहिती असेल, मला संशय घेत नाहीये का? काय म्हणजे आपलं ओके, कॉर्न आहेत आपल्याकडे. चल. कॉर्न आहे ते. ओके, मक्याचं पीठ आहे, मोठं काय घालणार? जिरं, कोथिंबीर, ओवा, त्यानंतर हे रामदेव मसाल्यांमधलं लाल तिखट, मिरच्या कापून घेतलेलं आपण एकदम बारीक, आणि मीठ. ओके. आता आपण जातोय कृतीकडे. तिकडे तेल तापत ठेवलेलं आहे, पण तेल अजून तापलेलं नाही. मग माझ्याकडे एक डोक्यात आयडिया आलेली आहे. माझ्या कानावर आलं, ही भक्ती आहे ना छान गाणं गाते. आणि कोणाकडे शिकतेस तू? मी माझ्या आजीचकडे शिकते. बरं. आईची आई म्हणजे निर्मला बर्वे. ओके, मग काहीतरी गुणगुणून दाखव की. आपल्याकडे तेल तापायचं आहे तोपर्यंत आपल्याला काहीतरी असं एक दिवाळी निमित्त काय होतं का बघू. मग दिवाळीचं आपलं नेहमीचं पारंपरिक गाणं. पारंपरिक गाणं होऊन जाऊ दे. आणि तू हसू बिसू नको हा उगाच. हा प्लीज. हा प्लीज. करेक्ट आहे. आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगात न्हाऊन आली, सप्तरंगात न्हाऊन आली, आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी. फर्स्ट क्लास, मस्त गाणं झालं. आता आपल्याला ते तेल तापलेलं आहे, तर काय करायचं मला कळेल साधारण. आपल्याला आधी हे सगळं एका बाउलमध्ये मिक्स करायचंय. बरं. आधी आपण कॉर्न घेऊया. साधारण आता अर्धी वाटी घेऊया. ओके. तेव्हा आपल्याला म्हणजे हवं तितकं प्रमाण घेऊ शकतो आपण. हा, हाताने जास्त चांगलं माहितीये का प्रमाण. तुला जे करायचं ते कर. म्हणजे आमचा असा आग्रह नाहीये. फक्त तिखट वगैरे हाताने घालू नको, नाही तर काय होईल. थोडस जिरं, हे ओवा आहे. ओवा. माफ कर. वाव. तिखट. तिखट तू म्हणजे जवळजवळ 1 ग्रॅम 2 ग्रॅम असं घातलंच बरं का. असो. ह्या कारण आपल्याला मिरच्या पण घालायच्यात ना, त्यामुळे मग मी जरा मीठ आणि कापून घेतलेला मी. हात हा आखड, बेसिक खूप बारीक कापून घेतलेलं आहे ते. त्यामुळे त्याचा तिखटपणा जास्त लागेल माहितीये का. ओके. आणि आता काय? हे मक्याचं पीठ. नक्की ना. माझ्या डोक्यात गोंधळ आहे, बाकी काय तुझं करेक्ट आहे, माझं काही नाहीये प्रॉब्लेम. ओके, मक्याचं पीठ मस्त. मोठ्या चमच्याने ते जरा ढवळून घे, म्हणजे तुला ते बरं पडेल. अंदाज येईल पाणी किती घालायला लागेल. हो. बरं, स्ट्रगलिंग पिरियड मधले दिवस मला जरा सांग. तुझं काय आहे स्ट्रगलिंग पिरियड प्रसाद? मी स्ट्रगलिंग पिरियड म्हणजे तळेगावचं असल्यामुळे खूप छोटंसं गाव होतं. म्हणजे तिथं असा फारसा काय स्कोप नव्हता. पण जसं जसं पुण्यात आलो तसं माझे गुरु योगेश सोमण यांच्यासोबत मी अनेक 5-1 वर्ष राहून शिकलो. त्यांच्या 1-2 प्रोफेशनल नाटकात, कमर्शियल नाटकात कामंसुद्धा केले. सुपारी.com, टिटवाळा फास्ट, घाशीराम कोतवाल. बरं. आणि अनेक शॉर्ट फिल्म्स वगैरे या माध्यमातून जरा इन्व्हॉल्व झालो. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा असते पुण्यात खूप मोठी, त्या स्पर्धेमधून इन्व्हॉल्व होतो. आणि मुंबईत तेव्हा नुकतेच एक ना झी मराठीचं एक टॅलेंट हंट शो आलेला, महाराष्ट्राचा सुपरस्टार म्हणून. त्या टॅलेंट शोमध्ये मी टॉप 24 पर्यंत पोहोचलेलो. क्या बात आहे. त्याच्यानंतर मग थोडे 1-2 स्टेजेस वगैरे गेलो, पण मग नंतर एलिमिनेट झालो. तो माझा सगळ्यात पहिला ब्रेक होता. त्याच्या अगोदर पण सर मी तुम्हाला मी 1-2 फिल्म्समध्ये छोटी छोटी कामं केले. त्यात तुमची एक फिल्ममध्ये मी अगदी छोटीशी भूमिका केलेली. त्यावेळेस मला असं जाम तुम्हाला भेटायची इच्छा होती आणि आज अगदी इथं भेटतं, त्यामुळे खूप बरं वाटतं. मलाही आनंद झाला. तू 1 पाऊल पुढे टाकलेलं आहेस. हो, नाही का? 1 पाऊल त्याचं पुढे पडलेलं आहे. हो बरोबर. नाही. आपण थोडंसं पाणी घालूया माझ्यामध्ये. हो, पाणी घालायलाच पाहिजे, त्याशिवाय काय होणार आयुष्यात. आणि तुझं काय का स्ट्रगलिंग?
मी ॲक्च्युली स्ट्रगलिंग ॲट सच नशिबाने एवढं काही फार नाही करायला लागलं. मी रुपारेल कॉलेजमध्ये ॲक्च्युली इंटर कॉलेजिएट स्पर्धा करत असताना मला पहिलं कमर्शियल नाटक मी माझं केलं. तेव्हा 13वीत होते मी, FYBA. आणि तिथे ते सुद्धा ॲक्च्युली INTला विजय केंकरे परीक्षक म्हणून होते. तेव्हा त्यांनी पाहिलं होतं माझं काम आणि तिथे त्यांनी मला विचारलं की माझं एक नाटक येतंय, करशील का? आणि पहिल्यांदा म्हणजे 2 अंकी कमर्शियल नाटक, नाही तर आधी एकांकिका मी केल्या होत्या. ओके. 2 अंकी नाटक मी पहिल्यांदा तेव्हा केलं FYBA मध्ये असताना. आणि त्यानंतर मग मला इंटर कॉलेजिएटमध्ये सिरियल्सच्या ऑफर येत होत्या, पण मला आधी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं होतं. ओके. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर तू मोकळी झालीस. मग मोकळी झाले, मग मी पहिली सिरियल केली. ओके. आता हे आपलं होत आलेलं आहे ना, झालेलं आहे जवळ. आता काय करणार आहेस तू? आता फक्त हे असं थोडंसं असं आपण हाताने साधारण गोळे करून म्हणजे सोडून देऊया ह्याच्यात. आधी तयार करूया ना मग आपण. मग एक 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 सोडण्यापेक्षा. शाबास. चला आपण आता हे टाकूया. येस. हळू. तुम्हारो गोलीना. आईला सॉलिड आहे ना तू. ओके. आणि हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? चटणी, सॉस, काही ना. झाले आपले जवळजवळ झालेले आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. कॉर्न फ्रिटर्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मक्याचे दाणे, मक्याचं पीठ, जिरं, कोथिंबीर, ओवा, तिखट, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मक्याचे दाणे घेऊन त्यामध्ये जिरं, कोथिंबीर, ओवा, तिखट, मिरचीचा ठेचा, मीठ, मक्याचं पीठ आणि गरजेनुसार पाणी घालून या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून ते कडकडीत तेलात खरपूस तळून घ्यावेत. अभी